सर्व पत्रकार बांधवांचं आणि शिवसैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मित्रांनो, आज 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा निर्वाण दिन, त्यांच्या स्मृतीचा अभिवादन करतो। नुकत्याच आता नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत। सुरुवातीपासूनच आम्हा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न होता की आपण संपूर्ण जे 14 वार्ड आहेत त्यासाठी 28 उमेदवार द्यावेत। पक्षाकडून तसं काही असं मला ठोस आश्वासन मिळालेलं नव्हतं। आपण तयारी करा, प्रचाराच्या दरम्यान आपण बघू, अशा पद्धतीचं एक आश्वासन आम्हाला मिळालं होतं। आम्हाला जवळजवळ 13 वार्डमध्ये 13 जागी उमेदवार मिळाले। त्यातील 2 उमेदवारांना प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामुळे शेवटी आमच्याकडे 11 उमेदवार उरलेत। संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 123 उमेदवार पक्षामार्फत उभे होते। जिल्हा प्रमुखांनी मुंबईमध्ये पक्ष प्रमुख इतर व्यक्ती सगळ्यांच्या सोबत संपर्क साधला। त्यांच्याकडनं काही त्यांना तेवढा हे मिळाला नाही, प्रतिसाद मिळाला नाही। जिल्हा प्रमुख जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बाबा आपण उमेदवारांना काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी देऊ। नंतरच्या काळामध्ये जिल्हा प्रमुख आणि आपले उपजिल्हा प्रमुख उद्धवभाऊ मराठे यांनी त्यांच्या परीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला। अर्थातच ती मदत तोकडी होती, परंतु त्याला नाईलाज होता। म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हे पहिलं उदाहरण असेल की जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखाने आणि उपजिल्हा प्रमुखाने उमेदवारांना काही अंशी मदत केली। आता आपण 2-3 दिवसापासून बघतोय सोशल मीडियावरती पदाधिकाऱ्यांची एक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय की पदाधिकाऱ्यांना 10 लाख रुपये मिळाले आणि त्यांनी ते हडप केले म्हणजे उमेदवारांना देता। या ठिकाणी मी माझ्या संदर्भात सांगू इच्छितो की आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी निष्ठेने वागलो। पक्ष असो किंवा इतर माझं राजकीय जीवन असो, मी निष्ठेची विष्ठा कधीच होऊ दिली नाही। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी आपल्यास स्पष्टपणे सांगतो की मी या संपूर्ण प्रकारामध्ये जर 5 रुपये जरी खाल्ले असतील तर मी वास्तविक हा शब्द योग्य नाही, परंतु जेव्हा एखादा मनुष्य राजकीय जीवनामध्ये प्रामाणिकपणे काम करतो आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप होतात तेव्हा कुठेतरी त्याच्या मनाला खंत वाटते आणि आज ती खंत मला जाणवते या ठिकाणी। आणि म्हणून मी या शब्दामध्ये या ठिकाणी वर्णन करतोय। म्हणजे मला अत्यंत या ठिकाणी दुःख झालेलं आहे की जेव्हा मी माझ्या मित्रमंडळीच्या तोंडातनं ऐकलं की बापणाजी तुमच्यावरती आणि अभयदादावरती आरोप होतोय, तर माझं एकदम म्हणजे संताप झाला की आतापर्यंत आपण जे प्रामाणिकपणे वागलो त्याचं हेच फळ आहे का असं। म्हणजे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की मी विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर होतो आणि त्या ठिकाणी मला सिलेक्शन कमिटीवर घेतलं गेलं होतं। जवळजवळ 17 उमेदवार मी माझ्या माध्यमातून कुलगुरूंना सांगून त्यांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट देण्याचा प्रयत्न केला। बाकीच्या माझ्यासोबत जे काउन्सिल मेंबर होते त्यांनी काही त्या ठिकाणी बाजार केला, परंतु मी कोणाच्याही रुपयाला शिवलो नाही। जर तुम्हाला काही खात्री करायची असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये विवेक ठाकरे म्हणून पत्रकार आहेत, त्यानंतर गोंडगावचे आपले महावीरसिंग चव्हाण आहेत, या लोकांना आपण विचारू शकतात किंवा रमेश बापणाच्या संदर्भात तुमचं काय मत आहे। आणि आतापर्यंत मी या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करत आलो। मी एक शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातला आहे आणि एका संघर्षामधनं मी हे सगळं सुरू केलेलं आहे। मला जेव्हा विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर घेतलं गेलं आणि आम्ही जेव्हा कृषी विद्यालयांना भेटी दिल्या तर माझ्या लक्षात आलं की हे कृषी विद्यालय आपल्या भागामध्ये होणं आवश्यक आहे। मी सगळ्यांना विनंती केली, कोणीच पुढाकार घेतला नाही। शेवटी माझी ऐपत नसताना मी ते कृषी विद्यालय सुरू केलं। मित्रांनो, आपल्याला जर काही अडचण आली तर आपण अशा वेळेला आपल्या पत्नीचे दागदागिने विकतो, पण या ठिकाणी मी खेदाने म्हणतो आपल्याला की मला माझ्या आईचे सुद्धा दागिने विकावे लागले। आई नेहमी म्हणायची की मला माझे दागिने करून दे। मला असं वाटायचं की आपल्या आईप्रमाणे आई सुद्धा 100 वर्ष आयुष्य पूर्ण करेल, परंतु मध्यंतरी गिरीश भाऊंनी आमच्यावरती 353चा गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला 40 दिवस घरदार सोडून जावं लागलं। आईने 3-4 दिवस जेवण घेतलं नाही, त्याच्यामध्ये आईची तब्येत खराब झाली आणि आई आम्हाला सोडून गेली। शेवटी या ठिकाणी दिलीप भाऊ पत्रकार उपस्थित आहेत,
मला कुठेतरी ती खंत होती की आपण आईच्या बांगड्या मोडल्या आहेत आणि आपण आई जिवंत असताना ते देऊ शकलो नाही. तर आदरणीय उद्धव साहेबांचा वाढदिवस होता 2 वर्ष अगोदर. त्यावेळेला मी माझ्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना बरोबर 29,000 रुपयाचे दप्तर, पाटी, पेन्सिल वगैरे सगळं साहित्य दिलं. तेव्हा कुठे मी त्या आईच्या ऋणातनं मुक्त होऊ गेलो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की मी या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आतापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे वागत आलेलो आहे. मध्यंतरीच्या काळात जेव्हा आमदारकीचं इलेक्शन होतं तेव्हा मला तर मोठी ऑफर मिळाली की तुमच्या गोशाळेला आम्ही मोठी मदत करतो, तुम्ही आप्पासाहेबांकडे या. परंतु मी ते नाकारलं मित्रांनो. मला काय ती रक्कम फार मोठी होती, माझ्या गायींचं माझ्या हिशोबाने कल्याण झालं असतं, परंतु मी ते टाळलं मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मार्केटमधनं 3 रुपये शेकड्याचे पैसे घेऊन त्या गायींची सेवा करतोय. मध्यंतरी मी 5 एकर जमीनचा व्यवहार केला गायीच्या संदर्भात. जेव्हा मला आज दररोजचा 5,000 रुपयाचा खर्च आहे, 3,000 रुपयाचा चारा आणि 2,000 रुपयाची मजुरी. आणि आजकाल दान देणारे दानदाते कमी झाले. गोसेवा आयोगाकडनं तुटपुंजी मदत मिळते, 40 गायींना मदत मिळते, माझ्याकडे 91 गायी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना परिपोषण होणं शक्यच नाही. तरी सुद्धा आम्ही कसं तरी आटापिटा करतो, गोवऱ्या तयार करतो, अंत्यसंस्कारात देतो आणि त्या गायींचं चारा पाण्याचा खर्च भागवतो. तर या ठिकाणी मी पुनश्च सांगू इच्छितो की असं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी 10 लाख रुपये वगैरे कोणाकडनं मिळालेले नाहीत. 10 उमेदवार होते, त्यांना प्रत्येकी आम्हाला जे शक्य होतं ते आम्ही द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याच्यामुळे ज्याच्या काही डोक्यामध्ये हा विचार असेल त्याला माझी हात जोडून विनंती राहील की बाबांनो, हे तुमच्या डोक्यातनं काढून टाका. आणि म्हणजे कसं होतं, अशामुळे काय होतं, जो काही प्रामाणिक मनुष्य आहे तो मागे येऊन जातो. म्हणजे मी आज तर असं मत पक्क बनवून घेतलं होतं की आज आपण जाहीर करून द्यायचं की बाबा माझा आता वय 72 झालेलं आहे आणि कुठेतरी माणसाने राजकारणात थांबलं पाहिजे. तर मी आज ती स्पष्टपणे भूमिका घेणार होतो, परंतु माझ्या सहकार्याने सांगितलं की बापनाची जिल्हा परिषदच्या निवडणुका 1-2 महिन्यामध्ये येत आहेत, तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचा काही निर्णय घेऊ नका. नाहीतर मी माझा निर्णय आज फायनल करून घेतला होता की याच्यानंतर आपण सार्वजनिक जीवनामध्ये एक शिवसैनिक म्हणून काम करायचं. कुठेही पक्षाचं कोणतंही पद घ्यायचं नाही, जे काही पद आहे तेही सोडून द्यायचं. फक्त मित्रांच्या आग्रह खातर मी थांबलेलो आहे मित्रांनो. परंतु 2 महिन्यानंतर माझा तो निर्णय फायनल राहील. या ठिकाणी जर या मुलाखतीमध्ये माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मी आपली सगळ्यांची माफी मागतो. पुनश्च जाहीर करतो की मी असो किंवा अभय पाटील असो किंवा उद्धव भाऊ असो किंवा इतर पदाधिकारी असो, ते उमेदवाराच्या 1 रुपयाला सुद्धा शिवलेले नाहीत, असं मी आज ठामपणे सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.